मिसिंग लिंक मधून आपण चाललेलो आहोत. आता उद्घाटन झाल्यानंतर पहिल्यांदाच क्रेटामधून दीपक सोबत विकास. वेलकम टू मिसिंग लिंक टनल. स्पीड लिमिट इज 80. चलो. 13 किलोमीटर रोड आहे. 13 किलोमीटर आणि जगातील सर्वात रुंद बोगदा ग्रीनिच बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड. लोणावळ्याच्या तलावाच्या खालून 800 मीटर वरून रोड. कुठेही पाणी झिरपत नाही आणि घाट आम्ही बायपास केलेला आहे. घाट बायपास केलेला आहे आणि फक्त कारनं इथे प्रवेश आहे. कार आणि बसेस. ते हे पण आहेत कनेक्टिंग टनेल पण आहे. तुम्ही U-टर्न देखील घेऊ शकता. ते दाखव इकडे. गाडी बंद पडली तर टनेल्स. हां, गाडी जर बंद पडली तर असे पण टनेल्स आहेत, लिंक्स आहेत. समोर परत आला कंटिन्युअस चालू. हां. अजून एक दुसरा टनेल एक संपला की लगेच दुसरा. तो बहुतेक हवा आणि प्रकाश येण्याकरता असावा. ते जे दिसतात ना ते फोटोमध्ये ते आहेत ते. हां, आणि आता जो काही नजारा दिसतो आपल्याला मिसिंग लिंकचा तो येतो आहे. काही लोक इथे थांबून बघत आहेत जे अलाउड नाही आहेत. हां. हे असे लोक इथे परत आणखी हे बघा मिसिंग लिंक म्हणून आपण चाललेलो आहोत. आहे मस्त आहे. इंजिनियरिंग का कर्तव्य है. वरती डोंगर आहे आणि आपण डोंगराखालून चाललेलो आहोत. कारसाठी 100 स्पीड लिमिट. इथे टोल वगैरे काहीच नाही आहे. काहीही एक्स्ट्रा टोल आपल्याला भरावा लागत नाही. जो काही रुटीन टोल त्याच्यामधूनच आपण जातो. आणि खरंच स्पीड कॅम नाही आहेत. स्पीड कॅम आहे. स्पीड कॅमेरा काही ठिकाणी आहेत आणि अशा कनेक्टिंग लिंक्स देखील आपल्याला बघायला मिळतील. गाडी बंद पडली तर ती तिथून जाईल. किलोमीटर्स. ओ माय गॉड. जवळपास 2002 मध्ये हा एक्सप्रेसवे तयार झाला. तेव्हापासून आतापर्यंत जवळपास असं 25 वर्षानंतर हे जी काही मिसिंग लिंक तयार झाली आणि त्यामुळं घाटातला प्रवास चुटकीसरशी होतोय. नाही तर बोरघाटामध्ये कायम ट्रॅफिक जाम. बघा इथे काहीच ट्रॅफिक नाही आहे. पीपल आर जस्ट एन्जॉयिंग ड्राईव्ह. किलोमीटर्स. श्वास कसे घेतात लोक तुम्हाला तेच कळत नाही. इथे व्हेंटिलेशनसाठी व्यवस्था केलेली आहे. व्हेंट्स आहेत, इन अँड आउट एक्झॉस्ट आहेत. त्याशिवाय हे शक्यच नाही ना रे. ते वरती असे गोल गोल हे आहेत ते काय आहेत ते दोन. ते कदाचित एक्झॉस्ट फॅनसारखं कार्य करत असतील.
6 किलोमीटर एक्झिट. आपण पूर्णपणे घाट बायपास केलेला आहे. नंतर घाटाच्या ट्रॅफिक मध्ये आपण अर्धा एक तास अडकून राहिलो असतो. बसला देखील परमिशन आहे. बस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. गव्हर्नमेंट बस अलाउड आहे ओनली. अच्छा, ओनली गव्हर्नमेंट, हां. नो ट्रॅव्हल्स. नो ट्रॅव्हल्स. लाल परी दिसते आहे आपल्याला. एवढा मोठा, जगातला सर्वात मोठा टनेल. खरंच अद्भुत. अद्भुत. इथे SOS म्हणून टेलिफोनचे हे पण आहेत. ते SOS कडे आपण प्रत्येक ठिकाणी येतात त्यांनी. SOS इमर्जन्सी मध्ये काही झालं तर. म्हणजे फोनची देखील व्यवस्था SOS. आहे. प्रत्येक ठिकाणी 500 मीटरवर फोनचे त्यांनी व्यवस्था केलेली आहे. तुम्ही कॉल करू शकता. खरंच अशा हायवेजमुळं, अशा मिसिंग लिंकमुळं भारत, खरंच आपण आता भारत आहे का अमेरिका आहे असं वाटायला लागतं. आपण खरंच डेव्हलप होतो आहे. पुणे मुंबई ही देशातली काय जगातली महत्त्वाची शहरं अशा पद्धतीने जोडली गेलेली आहेत. आणि रस्ता म्हणजे फक्त रस्ता नसतो ना, की आजूबाजूचं सगळं एकूणच सेफ्टी नेट असणं, आपत्कालीन व्यवस्था असणं, लाईट्स असणं रात्रीच्या वेळी, ह्या गोष्टी देखील खूप महत्त्वाच्या आहेत. आणि असे जर रस्ते असतील तर अपघात होणार नाहीत. प्रवास अगदी आनंददायी आणि निर्धोक असा होईल. आणि विशेष करून पुणे मुंबई येणाऱ्या लोकांची तर खूप चांगली सोय होईल आणि दररोज अपडाऊन करणाऱ्यांची देखील संख्या वाढेल. पहिल्यांदा एवढ्या मोठ्या टनेलमधून आपण चाललेलो आहोत. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. इथे 80 स्पीड लिमिट लिहिलेले आहे सगळीकडे. 80च्या स्पीडमध्येच आपण जायचं. कोणीही ओव्हर स्पीड करू नये. त्याच्यासाठी लेन कटिंगचे पण पैसे कट होणार आहेत हां इथे असं सांगितलंय. हां. आपण लेन कटिंग केलं आहे की नाही हे आपल्याला आता घरी गेल्यानंतर कळेल. अशा पद्धतीनं हा 4 आणि 4 8 पदरी असा रस्ता खूपच छान झाला. एक्सप्रेसवे 6 पदरी आहे, पण मिसिंग लिंक मात्र 8 पदरी बांधलेली आहे. आता ऑलमोस्ट संपत आलेला आहे. आणि मला वाटतं दिसतोय आपल्याला केवळ 10 मिनिटामध्ये हे अंतर आपण बोगद्यातलं पार केलेलं आहे. सेफरित्या 80 स्पीडने. होय. तंत्रज्ञानाचा अद्भुत आविष्कार. आता आपण कुठे बाहेर पडतो ते बघूयात. जस्ट आता आपण बाहेर पडतो आहेत.
केवळ 10 मिनिटांमध्ये. आपण आलेलो आहोत बाहेर. आपण बाहेर पडलेलो आहोत आणि हे पहा, हे रस्ते पहा, ही लिंक पहा, खूपच छान आवडलं आपल्याला. बंद.